यज्ञ, आज आहे ना तुला कालियाची गोष्ट सांगणार आहे. अरे नाही, मी सांगणार आहे. तू सांग. एक दिवशी यमुनेच्या पाणीमध्ये खूप विष होतं आणि त्याच्यात कालिया नाग होता. मग सगळे वृंदावनातले लोक आहेत ना खूप चिंतित होते, कशाला की त्यांचे गाय पाणी प्यायल्यावर मरायचे. म्हणून ते नाही, म्हणून गायला नव्हतं मिळत. मग ते सगळ्यांनी केलं नंदकडे आणि नंदला ते कंप्लेंट केलं की असं असं होतंय. म्हणून मग कृष्ण बाजूला खेळत होता. मग तिने ऐकलं की आता हे असं बोलतात आहे की एक साप राहतोय यमुना नदीमध्ये. मग कृष्ण गेला त्यांच्या मित्रासोबत आणि यमुनेच्या तीरावर क्रिकेट खेळत होते. अच्छा. मग त्यांचा बॉल गेला पाण्यात. कृष्णाने बॅट मारली आणि तो बॉल गेला पाण्यात. मग कृष्णांनी सांगितलं की मी जातो बॉल आणायला. मग त्यांनी कुडी मारली पाण्यात आणि पोहायला लागला तो साप शोधत, बॉल शोधण्यापेक्षा. मग साप शोधत शोधत त्यांनी बघितलं की कालिया खाली आराम करतोय. मग त्यांनी ओरडलं कालियाला. कसं? की ए कालिया, तू का असं करतोय? का तू असं पाणीतला सगळं विष करतोय? मग कालिया हसायला लागला. कसा? असं सापासारखं हसायला लागला. मग कृष्णाने ठरवलं की आता कालियाला एक लेसनच शिकवायला पाहिजे. मग त्याने जोरात डोक्यावर उडी मारली आणि नाचायला लागला. पूर्ण पृथ्वीचा वजन घेऊन तो नाचायला लागला कालियाच्या डोक्यावर. मग कालिया आवडायला लागला की अरे मला एवढं विका वाटतंय. मग तेवढ्यात कालियाची बायको आले समुद्राच्या किनाऱ्यावर. मग त्यांनी सांगितलं कृष्णाला की ए कृष्ण बाप्पा, प्लीज नको मारू कालियाला, आम्ही जातो वेगळीकडे, पण प्लीज त्याला जिवंत कर. मग कृष्णाने बोललं की ठीक आहे, मी त्याला मारत नाही, पण तुम्ही आत्ताच्या आत्ताच गेलं पाहिजे सोडून. मग कालियाने बोललं ठीक आहे जातो. आणि कृष्णाने सांगितलं की पण असं ठिकाणी जा की जिथे लोक नाही आहेत आणि तिथे कोणीच नाही राहत आणि पूर्ण पाणी आहे. पण पहिल्यांदा कृष्णाने सांगितलं की कालिया, पहिल्यांदा तू मला ग्राउंडवर सोड. मग कृष्ण नाचत नाचत पोचला ग्राउंडवर. कसा? कालियाच्या डोक्यावरून. कुठल्या गाण्यावर नाचत होता? श्रीकृष्ण